रजनी जय हनुमान मित्रमंडळ कानोर आयोजित सरपंच चषक 2025 सन्माननीय श्रीमान अरुणजी जैतू राऊत सरपंच कानोर यांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि गावातील लहान मुलं असतील मोठी मुलं असतील सर्वजण एकत्र आले। आज तिसऱ्या रजनीला आपण सुरुवातीत आपण करतोय 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। पहिला बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटरची दांडी गुल झाली आहे। पहिल्याच बॉल वरती विकेट इथे आली आहे। पहिल्या बॉल वरती सफलता मिळवतायत गोलंदाज। स्वप्नवत सुरुवात, पहिल्या बॉल वरती सफलता। अगदी पहिल्या बॉल वरती स्वप्नवत सुरुवात सचिन यांनी केली आहे। अक्षय शून्य वैभव शून्यावरती बाद झाले। गोल्डन डकचे शिकार ते ठरलेत आणि कानोर गावचे श्रेष्ठ नागरिक मैदानावरती जर दाखल झाले असतील आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। खरं तर कानोर मधले लहान थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी एकत्र आले, त्याच्यामध्ये तरुण मुलं असतील लहान मुलं असतील आणि खरं तर ज्येष्ठ मंडळ असतील या सर्वांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे सरपंच चषक 2025 आजची तिसरी रात्र या स्पर्धेची आणि सचिन यांनी पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे। कानोर बॉईज संघाला अगदी पहिल्याच बॉल वरती धक्का लागलाय। चांगली सुरुवात, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग त्याच्यावरती आली विकेट। लेफ्ट आर्म गोलंदाज कमालीचा बॉल यावेळेस देखील अपील आहे एस साठी, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे। लेंथ वरती हा बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली, जोरदार अपील झाली। गोलंदाज ज्येष्ठ रक्षक इंटरेस्टेड त्याच्यामध्ये होते, परंतु पहिल्या बॉलची लेंथ जर तुम्ही पाहिली ना प्रथमेश सर आणि सोमनाथ सर तर लेंथ अगदी पुढे होती। या बॉलची लेंथ जस्ट शॉर्ट होती, परंतु बॉल पडल्यानंतर राईज झाला आणि ज्या वेळेस लेंथ वरती बॉल पडतो अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो खेळणं तुम्हाला खूप कठीण आहे। तेच चित्र पाहायला मिळाले या पुढच्या बॉल वरती। तेजस फलंदाज पहिला बॉल डॉट त्यांच्यासाठी। यावेळेस पुण्यात बॉल टाकला होता एक्स्ट्रा कव्हर रिजनला अजिंक्य रहाणे स्टाईल, हा लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, धावा मिळतील 4। सरपंच चषक चौकार। यावेळेस देखील बॅट स्विंग तर खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु लाईन टोटली मिस केली। खडे खेळण्याचे प्रयत्न झाले, फुटवर्क नव्हतं आणि लाईन टोटली मिस केली फलंदाजाने। डॉट बॉल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून। पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेले, बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळले। एक चिकी सिंगल प्राप्त होईल, एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती। 4 षटकांच्या मॅच खरं तर द्रुत गती क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून। सरपंच चषकाची आजची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यावेळेस बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं बॉलला केवळ दिशा दिली आणि खराब फेकी इथे पाहायला मिळाली। बॅकअप देखील थोडंसं खराब, 2 धावा प्राप्त। फेकी चांगली परंतु बॅकअप थोडंसं खराब। चांगले प्रयत्न होऊ शकले असते परंतु झाले नाहीत आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। चला जास्ती वेळ घेऊ नका, अनाउन्स सुरुवातीलाच आपण केलं होतं 4 षटकांची मॅच आहे। बिफोर मॅच it's already announced it's 4 over game
लेट झालंय आणि लेट झाल्या कारणानं आयोजकांनी हा निर्णय सुरुवातीलाच तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. डिले सुरू झाला, डिले झाला टीम यायला. दोन्ही पण 5चा टाइम होता. आयोजकांसोबत तुम्ही यापुढील उद्या देखील होणारे सामने 4 षटकांचे होतील अशी सूचना आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत आली आहे. ही सूचनेचं सर्वांनी पालन करा. उद्या देखील सर्व सामने 4 षटकांचे होतील याची नोंद उद्या देखील संघाने करून घ्यायची आहे. एंड बदललाय आणि इथे गोलंदाज देखील बदललाय. पहिला बॉल स्विच नाही, हा स्वीट हिट आहे. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. स्किड होतो बॉल सिमेंटच्या विकेटवरती. सरपंच चषकामधला दमदार षटकार, 6 धावा. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या अगोदरच्या बॉलवरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिजनला बॉल आलाय. एक धाव प्राप्त झाला. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब आहे. कमालीची रनिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. थोडेसे नाराज होते क्षेत्ररक्षक. या क्षेत्ररक्षकावरती असणं देखील स्वाभाविक आहे कारण एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं. फेकी रॉकेट यायला पाहिजे. खूप सारी चर्चा सुरू आहे एका धावेसाठी देखील आणि ही चर्चा असणं गरजेचं आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे हे अधोरेखित होतं. पुढचा बॉल यावेळेस देखील स्वीप करायचा होता बॉलला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. थोडासा बॉम्बल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी कदाचित झाली असती जर धावले असते योग्य वेळेला तर, परंतु रिस्क घेतली नाही आणि इथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16. गोलंदाज प्रथमेश यांच्यावरती आक्रमण केले. फलंदाज तेजस यांनी खूप चांगली बॅटिंग. तेजस आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आहे. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका आहे. कव्हरचे क्षेत्ररक्षक थोडेसे मूव झाले आपल्या उजव्या बाजूला आणि इथे बॉल गॅदर केला नाही. फेकी पुन्हा एकदा थोडीशी अॅक्युरेसी त्याच्यामध्ये गरजेची होती. अगदी तोंडापुढे बॉल पडला. खूप कठीण असतं अशा वेळेस. 2 धावा कदाचित हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता हातामध्ये देखील येऊ शकला असता. 2 धावा धावफलकावरती. 17 धावा. आता इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. इन अँड आउट फील्ड तुम्हाला पाहायला मिळेल कारण 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, एक खेळाडू स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि आणखी एक खेळाडू आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 4 खेळाडू बाहेर आहेत. यावेळेस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अक्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलची लाईन टोटली मिस केली
आणि तेजस सांगतात की ऑफ स्ट्राईकच्या दिशेनं भारी बॉल गेला असता बाहेर, परंतु ते झालं नाही. 18 धावा धावफलकावरती 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 18 धावा धावफलकावरती. प्रथमेश पुढचा बॉल. ओ व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. कमालीचा बॉल होता, वेगानं मात दिली आणि खरं तर ऑफ्टनच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तेजस चर्चा करतायत अक्षय सोबत, परंतु अक्षयने देखील पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल धावा, त्यानंतर 2 बॉल डॉट आले, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक, पाणी मैदानावरती पाठवायचंय आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. संघ आणि मिजिया बदलापूर दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण देखील रिपोर्टिंग करायचे. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट तिथे आली होती आणि इथे पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आलेल्या आपण पाहतोय. 18 धावा इथे आल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. खरं तर आजची तिसरी रात्र या स्पर्धेची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, आपल्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आलेल्या आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज अक्षय दाखल झालेत. अक्षय बैकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. फुलर लेनचा बॉल होता, फटका चांगला आहे. मिड ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत, परंतु डीप मधून प्रोटेक्शन आले. 1 धाव तोपर्यंत प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल, फटका चांगला आहे. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. मिड विकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले तोपर्यंत व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज ब्युटिफुल. जबरदस्त, लाजवाब, चारी मुंड्याची फलंदाज. अप्रतिम बॉल होता, ब्लॉक मध्ये टाकलेला. डॉट बॉल आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 एकेरी धावा. तेजस यांच्यासाठी खूप कमालीचा बॉल पाहायला मिळाला. गणेश जाधव वेग आहे आणि वेगासोबत अतिशय चांगलं नियंत्रण त्यांचं पाहायला मिळतंय. यावेळेस देखील बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. लाईन पिक करणं खूप गरजेचं आहे. लेंथ पुढे होती बॉलची, लाईन मिस केली. कदाचित थोडंसं कमी वेगाने जर बॅट स्विंग झाली असती, परंतु लाईन पिक केली असती तर षटकार येऊ शकला असता. लाईन टोटली मिस केली बॅटरनं. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस स्लिडिंग एज लागलाय. हवेत बॉल, परंतु निर्जन स्थळी नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय. संधी होती धावबादची. फेकी देखील अप्रतिम आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय.
चेक केलं जाईल. नॉट आउट. फलंदाज पोहोचलेत क्रीजमध्ये सुरक्षित. नॉट आउट. आणि तुमच्या स्क्रीनवरती देखील तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. रॉकेट थ्रो केला होता डपमधून. यष्टरक्षकांनी चांगल्या रीतीने गॅदर केला आणि गॅदर देखील अगदी यष्ट्यांच्या जवळ केला. वेळ वाचला तिथे. यावेळेस देखील फुदरलेनचा बॉल फटका चांगला आहे. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. ढवळेपाडा संघाने ही चूक खूप वेळा केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण ढवळेपाडा संघाचं, परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा नंतर 18 होत्या. पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमण केलं होतं प्रथमेश यांच्यावरती. त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11 आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन 1 विकेट. अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत. अक्षय आणि तेजस जोडी मैदानावरती आहेत. तेजसनं चांगली सुरुवात केली होती, परंतु ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर खरं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग होतं आणि तदनंतर बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही तेजसची. परंतु सुरुवात खूप चांगली केली होती. प्रथमेश यांच्यावरती आक्रमण केलं, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ढवळेपाडा संघावरती, परंतु आता धावा धावपलकावरती आहेत. 23 पहिल्या षटकामध्ये 7 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 11 आल्या आणि थर्ड ओव्हरमध्ये गणेश जाधव यांनी केवळ 5 धावा. सर्वात इकॉनॉमिकल षटक आजच्या या पहिल्या इनिंग मधलं पाहायला मिळाले. अक्षय बैकर आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. अक्षय बैकर स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मास्टर 7900 कानोर बॉईज. हा टीम एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे मैदान आणि इथे सुरू असणारी ही रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज तिसरी रात्र या स्पर्धेची. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, ओ क्षेत्ररक्षक, कमालीचे प्रयत्न होते आणि 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा इथे पूर्ण होतील. लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले. जीवन केवने तिथे होते. अप्रतिम एफर्ट, दाद दिली पाहिजे. जीवन केवने यांच्यासाठी सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण समर्पण, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाले आणि खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं संपूर्ण समर्पण असणं गरजेचं आहे. तुम्ही अटेन्शन टू डिटेल पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि तुमचं संपूर्ण समर्पण त्या गोष्टीसाठी असणं गरजेचं आहे. फुललेनचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळले क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषच्या दिशेने. सरपंच चषक हा नशिबाचा चौकार आलाय बॅटर अक्षय यांच्यासाठी. 4 धावा. त्यांच्या बॅट मधून चौकार आलाय, माफ करा. अप्रतिम फटका होता. तेजस राऊत आणि अक्षय देशमुख ही जोडी मैदानावरती आहे आणि तेजस राऊत यांच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. लाजवाब सेल आहे आणि तेजस राऊत यांची खेळी संपुष्टात आली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट.
तर विराजजी म्हसने एरंजाडचे आहेत आणि विवेकजी म्हसने माफ करा एरंजाडचे आहेत आणि त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. अभिष्ट चिंतन सोहळा आहे विवेकजी म्हसने यांचा एरंजाडचे आहेत आणि मंडळाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असतील. आपलं भावी आयुष्य भरभराटीचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करू. पुढचा बॉल यावेळेस बॅटचा संपर्क कदाचित नाहीये. एक धाव प्राप्त झाली. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. विवेक मसने तुम जियो हजारो साल साल के 3 हो 50,000. तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत अनंत क्रिकेटमय शुभेच्छा. क्रिकेटच्या मैदानावरून थेट ह्या शुभेच्छा तुम्हाला असतील. संपूर्ण आयोजन कमिटी, मॅनेजमेंट, कॉमेंट्री बॉक्स, लाईव्हची टीम, अंपायर्स सर्वांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा असतील. यावेळेस चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं आहे. थोडंसं बंबल झालंय. 2 धावांना पर्यंत. ओ हो 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 क्या बात आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. चित्याची चपळाई आणि हरणाची गती तिथे पाहायला मिळाली. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 32 धावा. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट ऑन द फील्ड. फील्डवरती प्रत्येक रन महत्वाची. शेवटचा बॉल बाकी आहे. एखादा जर मोठा फटका आला तर कानोर बॉईज संघ आणखी सुस्थितीमध्ये पोहोचेल. अक्षय देशमुख यांच्याकडे ती क्षमता आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे आणि मोमेंटम आपल्या बाजूने करू शकते कानोर बॉईज संघ. गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे डवळे पाडायची. शेवटचा बॉल खूप महत्वाचा. यावेळेस कमालीचा फटका डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॅटचा संपर्क आहे आणि धावा मिळतील 4. शेवट गोड केलाय. येस 22 22च्या चौकार शेवटच्या बॉलवरती 22च्या 4 असतील आणि एकूण धावफलकावरती धावा असतील 36 धावा. 37 धाव्यांचं लक्ष आहे. टॉस साठी यायचंय. जय हनुमान जोवेली आणि मिजिया 11 बदलापूर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण त्वरित टॉस साठी यायचंय. तर ज्यावेळेस खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल. पूर्वार्धामध्ये 36 झाल्यात. या 36 डिपेंड होतील की 37 बनवलं जातील ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून. हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मधला एक तंत्रशुद्ध आणि बुलंद आवाज ज्या समालोचकानं संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर समालोचन केलं असे असणारे आमचे अतिशय जवळचे मित्र प्रथमेशजी ठाकूर साहेब यानंतर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
सो मच डीजे. थँक्यू तुषारजी शिंदे सर, आपल्या देखील मनपूर्वक आभार. बदलापूर नंदा आणि जोवेली संघ आपण रिपोर्टिंग करा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. जोवेली संघाच्या संघाने किती उपस्थित आहेत. बदलापूर टीमचे कॅप्टन नन्ना आपण देखील तयार राहा. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती विघ्नहर्ता गणरायाला प्रथमतः वंदन करतोय. प्रारंभी विनंती करू गणपती हे विद्या द्या सागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख हरुणी देशांतर पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो. सरपंच चषक कांदोर 2025 हे साकडे घालतो गणरायाकडे. वयाच्या 16व्या वर्षात रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होतो. या गावाचा ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतो. एक नामांकित क्रीडा स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी हनुमान मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक 2025 भव्य डे अँड नाईट क्रिकेटची महास्पर्धा आपण पाहतो. अप्रतिम स्वरूप या स्पर्धेमध्ये आणि मुख्य आकर्षण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी देखील तुम्हाला पाहायला मिळते. मॉडर्न डे क्रिकेट मॉडर्न डे सोबत आपण देखील बदलत आहोत. क्रिकेट देखील बदलत आहे त्यामुळे आता पेट्रोलचा वापर कमी व्हावा त्यासाठी आयोजकांनी भूमिका घेतलेली आहे. शेवटचा कॉल पहिलं षटक पूर्ण होण्यापूर्वी बदलापूर संघाचे संगणक जर इथे उपस्थित राहिले नाही तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. सरपंच चषक स्पर्धेमध्ये मंडळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा आहे. सुंदर असा क्रीडांगण अतिशय चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि याच क्रीडांगणावरती आता क्रिकेटचा थरार. खेळाचा दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाची होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले निर्धारित पॉवर प्लेचे षटक आणि आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सेट. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आज आपल्याला इथून अनुभवायला मिळेल. खऱ्या अर्थाने ज्यांचा आज वाढदिवस आहे विवेकजी मसल्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस कंप्लीट करायचा. वर्षातील 365 दिवस आणि त्यामधून महत्त्वपूर्ण एक दिवस तो म्हणजे आपला वाढदिवस. शुभेच्छांचा वर्षाव झाला असेल आज विवेक दादावरती पण तरी देखील आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स कडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. थांबून खेळला ऑन साइडला बॉटम हँडचा वापर चांगला केला. मनगटी साह्याने चेंडू ऑन साइडला वळवला. डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. पंचांच्या भूमिकेमध्ये अजयजी पुत्रन सरांना आपण पाहणार आहोत. त्यासोबत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुधकर सर DK सर वन ऑफ द स्टायलिश अंपायर आमच्या सोबत सलग 2 वेळेस जळगाव दौरा देखील तिथे केला. या ओव्हर नंतर आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे किंवा आपल्याला मध्यंतरी वेळ मिळाला तरी देखील आपण टॉस करूयात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो थोडी शांततेने सुरुवात केली गेली आहे. चला वेळ जास्त घेतात आपण लक्ष द्या प्लीज. स्टॉपवॉच ऑन आहे. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. खेळाचा दुसरा सत्र आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. लॉफ केलाय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सरळ बॅटन लॉफ केला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मिझिया 11 बदलापूर आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान जोबिली या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. आजचे बर्थडे बॉय विवेकजी मसने सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. काटा येतोय. नाणेफेकीचा कौल जय हनुमान जोबेली संघाने जिंकलाय. निर्णय कळवा. नक्कीच 2 मिनिटांनी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत आजचे बर्थडे बॉय विवेकजी मसने सर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर
ढवळेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. स्वर्गीय बंटी 11 हनुमान ढवळेपाडा, मास्टर 7900 कांदोर बॉईज आणि ढवळेपाडाचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर समर्थक मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण आमचे बोपरचा आवाज टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विनोदजी पाटील सर ऑनलाईन आमच्यासोबत जोडले जातात आणि ढवळेपाडा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा ते देखील देतात, कारण त्यांचा मित्रपरिवार या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतो. आणि विनोदजी पाटील सरांकडून देखील ढवळेपाडा या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत केलं नुकतंच षटकारानं. त्यानंतर सिंगल. धावसंख्या 8. ऑन साइडला वळवलाय, पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये मिड विकेटला. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला कलेक्ट केले गेले, उचलतील फेकतील तत्पूर्वी एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे. स्को मूव्स ऑन डबल डिजिट. सिंगल डिजिट. 9 धावा, 9 ऑन बोर्ड. कारण पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगल, सिक्सर आणि बॅक टू बॅक सिंगल. आता मात्र मोठा फटका आल्याच्या नंतर सेन्सेशनल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. समजदारीपूर्वक क्रिकेट खेळलं जातं. नेक्स्ट बॉल. प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली, भन्नाट गती होती. वेगानं बेट केलं, तितक्याच वेगानं बॅट स्विंग देखील झाला, पण संपर्क नाही. षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट वन. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य असणं या आयोजकांसाठी भरपूर महत्त्वाचं आहे, कारण काल देखील भरपूर उशीर झाला. त्यामुळे प्रत्येक रजनीमध्ये जर असा उशीर होत राहिला तर मॅनेजमेंट टीमला बघा भरपूर त्रास होतो त्या गोष्टीचा, कारण रात्रभर इथे थांबणं, दिवसा वैयक्तिक प्रत्येकाची काही ना काही कामं पूर्ण करणं आणि पुन्हा नाईट क्रिकेटचं जे आयोजन आहे त्या आयोजनाचा भाग बनणं हे काही सोपं नसतं. ऑनलाईन आमच्या समवेत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जेवढे tenniscricket.in माध्यमातून जेवढे प्रेक्षक जोडले जातात त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. नामांकित क्रीडा स्पर्धा खरं तर या परिसरामध्ये आवर्जून वाट पाहिली जाते ज्या क्रीडा स्पर्धेची. ती क्रीडा स्पर्धा म्हणजे सरपंच चषक कान्होर 2025. तिसरी रात्र या स्पर्धेची. चला ग्रुप मीटिंग झाली असेल तर मॅच स्टार्ट करा. पंच देखील तीच ताकीद देतात, सूचना करतात. मॅच सुरू होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडू थोडं वॉर्मअप करत जा, स्ट्रेचिंग करत जा, जेणेकरून मॅच सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला अशी गरज भासणार नाही. क्रॅम्प वगैरे मोस्टली येण्याचं तेच कारण राहतं की आपण कोणताही सराव करत नाही, डायरेक्टली मैदानामध्ये उतरतो. त्यामुळे सराव करा, पहिले बॉडी स्ट्रेच करा, थोडी बॉडी मुवमेंट होऊ द्या. नेक्स्ट बॉल. ओव्हर नंबर 2. स्वागत केलं मोठ्या फटक्यानं. गुड न टेक और ये सिक्सर देख. मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. षटकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक्ड हिट बॅटच्या रडार मध्ये आला आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. स्वागत केलंय स्वॅगचे नाही, सिक्सरचे स्वागत. ऑफसाइड मध्ये व्हॉट अ शॉट वाज दॅट. चपराक लगवली, जणू काही एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना षटकारानंतरचा दसका दम दाखवणारा, पहिल्या 2 बॉल मध्ये 10 बनवणारा चौकार. बसण्यासाठी थोडा वेळ लागेल. आमचे डीजे ऑपरेटर ड्राइव्ह करायचा होता, बॅटची बाहेरची कडा लागली. थर्ड मॅन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गुड स्टॉप, चांगल्या प्रकारे अडवलं गेलं. पहिल्या 2 मध्ये 10 आल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती बोलबाला फलंदाजाचा राहिला. यावेळेस देखील ड्राइव्ह करायचा होता. शॉर्ट कव्हर मध्ये एफर्ट तर चांगले लावले होते फिल्डरने, बट त्यांचा आवाक्याचा बाहेर होता. डीप मध्ये पॉइंट लाईक फिल्डर आहे. 4 षटकांचा खरं तर सामना आहे, त्यामुळे आउटफील्ड मध्ये लगेचच सेकंड ओव्हर मध्ये 5 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साइड टर्न केलाय. बॉल मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर तैनात. गुड फिल्डिंग. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉल कलेक्ट करतात, हे खूप महत्वाचं. ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करता
आउटफील्डचं जेव्हा प्रोटेक्शन करण्याचं जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावरती असते, तेव्हा ही बाब महत्त्वाची आहे की पहिल्या ॲक्शनमध्ये बॉलला कलेक्ट करणं, उचलणं, फेकणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, फार महत्त्वाचं असतं. आणि सध्या ते आपल्याला पाहायला मिळालं. एका ॲक्शनमध्ये बॉलला उचललं, फेकलं. धावासंख्येचा विचार केला स्कोर मित्र आम्हाला कळवतात. धावफलकावरती सध्या धावा आपण पाहतोय 20-20 पाठलाग करायचा 37 37 20 झालेल्या आहेत. समीकरण सोपं झालंय सध्या बॅटिंग करत असताना. दुसऱ्या डावात सॉफ्टने घ्यायचा होता, बॅटला स्पर्श केलाय, बॅटला हळूच चुंबन घेत असताना यष्टीरक्षकानं हा झेल कॅरी केला विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय बंटी 11 जनुमान ढवळेपाडा संघाला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. नुकताच सचिनने एक षटकार देखील लगावला होता, पण त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. धावा झाल्यात त्या 20-20. टार्गेट 37चं आहे, 17ची अजूनही गरज आहे. 70 स्टील रिक्वायर्ड. हो, फुलटॉस होता. फुलटॉस बॉलला सन्मान देत होते बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर जवळपास आता आले होते अर्ध्या विकेटवर. तिथून मात्र चुकीच्या एंडवरती थ्रो झालाच नाही. बॉल करेक्ट केला, थांबले होते, दुविधा मनस्थितीमध्ये आढळले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, षटक क्रमांक दुसरं संपन्न 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय बंटी 11 जनुमान ढवळेपाडा. आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे ती 17 धावांची. 10ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये राखली गेली. मास्टर 7900 कानूर बॉयज. पूर्वार्धामध्ये तितकी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. इम्पॅक्ट पडला नाही तो त्या इनिंगमध्ये. बॅट्समनने पूर्णपणे नाराज केला. प्रत्येकी फलंदाज जर आपण पाहिलं तर कंट्रीब्युशन लिमिटेड राहिलं. पण जेव्हा लिमिटेड फॉर्मॅट ऑफ क्रिकेट, शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट आपण खेळतो, 4 षटकांचा सामना आहे, सो बॅटर्सवरती जबाबदारी असते की खेळाच्या पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त 40, 45, 50 हा एक चांगला टोटल मानला जातो. आणि 45-40 जर म्हटलं एक फायटिंग टोटल आहे. नाईट क्रिकेटमध्ये या धावा तर चांगल्या मानल्या जातात, पण प्रत्येक गोलंदाजांचा आणि प्रत्येक संघाचा गोलंदाजी अटॅक, गोलंदाजी युनिट हा वेगळा असतो. सो त्याला अनुसरून त्यांना धावा करणं महत्त्वाचं असतं. 3rd ओव्हर आणि बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 गोलंदाज अक्षयला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 3 अक्षय गोलंदाजी मार्कवरती येतो. कॉमेंट्री बॉक्स आमचा स्क्वेअर ऑफ द विकेट आहे आणि त्यामुळे वारंवार आम्हाला मॉनिटरमध्ये बघावं लागतं. बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज अक्षय वळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट असल्या कारणास्तव एखाद्या फटक्याचं किंवा त्या चेंडूचं विश्लेषण आम्हाला करता येत नाही. आणि बऱ्याचदा प्रेक्षक म्हणतात की इतका चांगला फटका खेळला किंवा इतका चांगला चेंडू हाताळला, विश्लेषण का केलं नाही त्या गोष्टीचं. कारण त्याचं की कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर ऑफ द विकेट आहे आणि त्यामुळे तिथून एक्झॅक्टली गोलंदाज कसे चेंडू हाताळतो किंवा फलंदाज कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय ते कळणं थोडं कठीण आहे. 20 धावा. थोडा अडथळा आला पहिला चेंडू हाताळताना. फुटवर्कमध्ये कदाचित स्टेप्समध्ये चुकला गोलंदाज आणि अशा वेळेस चेंडू रिलीज न केलेलाच बरा. बंदाट गती, दिलस्कूप करायचा होता. बॉल मागे शॉर्ट पॉइंटला कॅच कंप्लीट. सेकंड गॉन. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतो प्रेक्षकांचा. त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट मिळवले मास्टर 7900 कामनूर बॉयज टीमनं दिलाय मोठा झटका बॅटिंग करताना स्वर्गीय बंटी 11 जनुमान ढवळेपाडाला.
नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती हर्षद दाखल होतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक कानोर बॉईज साठी देखील आपल्याला पाहायला मिळतो. विकेट गेल्याच्या नंतर तो प्रेक्षकांचा प्रतिसाद, तो टाळ्यांचा कडकडाट, अशी प्रेक्षकांची संख्या जर असेल तर एखाद्या संघाला अजून काय हवंय, हा आत्मविश्वास वाढतो प्रत्येक खेळाडूचा जेव्हा बाहेरून इतका खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. विकेट मिळाली. फलंदाजाला माघारी परतावं लागलं. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत करून टाकला. दोन्ही टॉप ऑर्डरच्या बॅटरला तंबूचा रस्ता दाखवला. अक्षय 11 बॉल 17 धावा. ओ लॉफ करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. जणू काही चेंडू आणि बॅटचं काहीतरी वैर झालेलं, आज काहीतरी भांडण झालंय, त्यामुळे खर तर संपर्क तिथे होत नाहीये. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नफीतुली गेंदबाजी, खर तर योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त तुमच्याकडे गती असून चालत नाही, त्यासोबत जर त्या गतीमध्ये नियंत्रित गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य असेल तर ते महत्वाचं. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकअपला देखील फिल्डर बघा पाठवावे लागत आहेत. बॅकअपला फिल्डर स्वतःहून लगेच यायला हवेच. तेच थर्डमॅनचे फिल्डर सांगतात तिथे की 2 होते फिल्डर, फ्लाइंग स्लीप आणि शॉर्ट फाईन लेग, मग बॅकअपला आले का नाही. यदा कदाचित जर विकेट किपरकडनं मिस्टेक झाली तर तो बॉल मागे येईल, त्यामुळे त्यांच्यावरती ती जबाबदारी असेल बॉल अडवण्याची. या सगळ्या गोष्टी बेसिक आहे आणि या बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात. पुन्हा एकदा गोलंदाज होतो सज्ज. अक्षय ज्याने इम्प्रेस केल्या ओव्हरमध्ये. 12-17ची गरज असताना पहिल्या 3 मध्ये त्याने फक्त 1च धाव खर्च केली. वेगवान, प्रचंड गती आणि गती सोबत मिळालेली ही विकेट. कॉट बिहाइंड. या स्टंटच्या मागे चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज पाथ 1 मोग ऑन. धक्का तिसरा ढवळेपाडा टीमला. क्वीस आकड्यावरती पाठलाग 37 ज्या प्रकारे सुरुवात झाली असं वाटलं की ढवळेपाडा संघ एकतर्फा सामना जिंकेल, पण प्रेडिक्शन लावणाऱ्यांनी आता डोक्यावर अक्षरशः हात मारला असेल. त्याचं कारण गोलंदाजी अटॅक जर पाहिला या ओव्हरमध्ये अक्षयने पूर्णपणे कमबॅक आपल्या संघाला करून दिला. मास्टर 7900 कान्नौर बॉयज. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट गती आहे, अचूक टप्पा, आक्रमक भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. गोलंदाज तर बचावात्मक गोलंदाजी करत नाही, अटॅकिंग गोलंदाजी करतोय. जाणेकरून फलंदाज आता मात्र स्वतःहूनच सॉफ्ट फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. या गोलंदाजानं जो दबाव बनवला ना बॅटर्सवरती प्रचंड आहे. आता समीकरण 7 बॉल 16 धावांची गरज. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, व्हॉट अ सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट स्पेल. या बॉलवर जर का मोठा फटका आला नाही तर लास्ट ओव्हर मध्ये भरपूर दबाव बॅटिंग टीमवर. फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच कंप्लीट. 1 नो गॉन. व्हॉट अ ब्रिलियंट स्पेल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर का प्रेक्षकांना गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, अनबिलिव्हेबल, अनफॉर्गेटेबल स्पेल ऑफ हिज लाईफ. त्याचा संपूर्ण आयुष्यातला कधी तो विसरू शकणार नाही असा स्पेल त्यांना आज सरपंच चषक कान्नूरच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या रजनीतल्या पहिल्या सामन्यातल्या 2ऱ्या डावात आणि 3ऱ्या षटकामध्ये हाताळला. 3 षटकांचा काही पूर्ण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज होती 16 धावांची.
प्रत्येक चेंडू नवीन संधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्या संधीचं सोनं करायचं की राख ते तुमच्या हातात असतं आणि दाखवलं मैदानात आतमध्ये सोनं कसं करायचं मिळालेल्या संधीचं ते अक्षयने आपल्याला दाखवलं. 12 बॉल 17ची गरज असताना अवघ्या एका धावेचं षटक ज्यामध्ये त्याने विकेट मिळवले तब्बल 3. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्पेल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने ढवळेपाडा संघाचा डाव पूर्णपणे त्याने तिथे ढासळला कारण 3 विकेट गमावले टीम ढवळेपाडाने आणि धाव बनली फक्त 6 बॉल 16ची गरज. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आलेले. 12 बॉल 17चा समीकरण असताना त्या ओव्हरमध्ये आली फक्त 1 धाव. अक्षयच्या स्पेलमध्ये 3 विकेट त्याने कॅरी केले. मॅच विनिंग स्पेल याला म्हटलं जातं. जरी तो सामन्याचा निकाल काही लागला ना प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थानं अक्षयने जिंकलेली आहेत. यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा विकेटची संभावना आहे आणि विकेट मिळेल. वेल जज कॅच डीप मिड विकेटला आपण पाहतोय. आणखीन एक विकेटचं बदल फलंदाज होईल बाद. आता या मॅच मध्ये पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव ढासळतोय ढवळेपाडा संघात. षटकार मारला तर सरफराज शेख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 16ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तेजसने विकेट मिळवली आणि आणखीन एक मोठा धक्का दिला ढवळेपाडाला. मॅच आता मात्र पूर्णपणे आपल्या ताब्यात करण्याचा प्रयत्न मैदानात आतमध्ये मास्टर 7900 कानूर बॉईज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बनवली अक्षयनं मॅच बनवली आणि आता त्याला कव्हर अप करण्याचं काम सध्या तेजस करतोय. जो मॅचला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली जो मॅच पलटवली अक्षयने तिथून मात्र आपण पाहतो नव्यानं तेजस गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता. इथे काय घडतंय आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज मैदानात येत आहेत हजेरी लावतायत आणि मडद्या सोडतायत. ढवळेपाडा संघ पूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफुटला आलाय. मैदानामध्ये आता ढवळेपाडा संघासाठी संघर्ष खरा सुरू झालाय. जर हा सामना कानूर बॉईज संघाने जिंकला तर या आपल्या परिसरातील प्रत्येक नाईट क्रिकेटमध्ये प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये रोहिदास शेठ भंडारी यांच्या वतीनं कानूर संघाची एंट्री टाकली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. रोहिदासजी भंडारी साहेब हे पुरस्कर्ते असतील इथून पुढच्या प्रत्येक नाईट टुर्नामेंट मध्ये. मास्टर 7900 कानूर बॉईज या संघासाठी मोठी अनाउन्समेंट आहे. खरं तर कानूर बॉईजच्या टीमला हा जर सामना त्यांनी जिंकला तर या पुढील सगळ्या नाईटच्या एंट्र्या जेवढेही असतील तेवढे रोहिदास शेठ भंडारी तुमच्या नक्कीच पुरस्कृत करतील. त्यामुळे हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला षटकार लगावलाय. 16ची गरज होती. 3 बॉल 10 धाबांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. जोपर्यंत विजय समोर दिसतोय तोपर्यंत संघर्ष करेन. पण 3 बॉल 10 धाबांची गरज या मॅच मध्ये. नेहमी सांगितलं जातं क्रिकेटचा खेळ शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन करणं अनुमान करणं भाकीत करणं कोणतंही हे चुकीचं संबोधलं जातं. 3 बॉल 10 धाबांची गरज. षटकार लगावला फलंदाजानं. आत्मविश्वास त्याचा देखील मोठा आहे. मोठ्या आत्मविश्वासानं मैदानावरती स्ट्रायकिंग इनवरती तो देखील तयार. त्याच्या समोर आव्हान तेजस नावाचं. जबरदस्त षटकाराला नुकताच अनिकेतचा बॅटमधनं कोला टाकलाय प्रत्युत्तर दिलंय.
टीट फॉर टॅट षटकाराचा प्रत्युत्तर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. स्टंप लाईन वरती बॉल होता पण डिफेन्स केला गेला. एक धाव मिळाली. 2 चेंडू 9 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 9 धावा. वॉट अ सुपर मॅच. तरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा सरपंच चषक कान्नूर 2025च्या तिसऱ्या नाईट मध्ये मंडळी आपण आहोत. पहिला सामना कोणी विचारही केला नसेल इतका चित्त थरारक असेल. कोणी विचारही केला नाही की इतका रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. वॉट अ सुपर मॅच. जबरदस्त सामना. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय असं म्हणायला हरकत नाही. कारण 37 धावांची फक्त गरज होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या आणि त्यानंतर 12 बॉलमध्ये 17 करताना अक्षरशः घाम फुटलाय. स्वर्गीय बंटी 11 जयनुमान ढवळेपाडा टीमला डॉट बॉलची समाप्ती. आणि या डॉट बॉलनं आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विजयाकडे खेचून आणलंय मास्टर 7900 कान्नूर बॉयज या संघाला. जबरदस्त. 1 चेंडू 9 धावा. रिव्ह्यू कशासाठी असेल पंच? व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा आहे का ऑनफिल्ड अंपायरचा आहे? ऑनफिल्ड अंपायरने रिव्ह्यू घेतला. मोस्ट वेलकम केडी. आमचे नुकतीच बदलापूर वांगणी धमाका स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक कारण धुळे तिसारवेच्या स्पर्धेमध्ये जिथे ठाणा रायगड मॅच आपण पाहिली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब पटकावला. माही मार रहा है. खरं तर 27 तारखेला आय थिंक 26 तारखेला सावरेच्या क्रीडांगणावरती फास्टेस्ट 50 जरूर त्याने झळकावली. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. 1 चेंडू 7 धावा बनताना आम्ही पाहिल्या मांगरूळच्या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू 8 धावा बनताना पाहिल्यात शिरडोनच्या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू 9 धावा देखील बनताना पाहिलेल्या आहेत. आणि या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर आता 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. गोलंदाजानं काही चमत्कार केला तरच सामना ढवळेपाड्याच्या बाजूने जिंकेल अथवा आपली पकड मजबूत केली. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट संपादित केली. अवघ्या 37 धावा डिपेंड केल्या गेल्या मास्टर 7900 कान्नूर बॉयज या संघाकडून. व्हॉट ब्युटिफुल बॉलिंग. शेवटच्या दोन्ही गोलंदाजांनी जकडून ठेवलं, पकडून ठेवलं आणि सामना आपल्या मुठ्ठीत घेतला. वेल प्लेड टीम कान्नूर बॉयज. नाईन स्टार ग्रुपच्या वतीनं